त्यांच्या विरोधात मात्र यंगस्टार बीड दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पोहोचलेत. गणेश मसने आणि त्यांच्या साथीला फलंदाज उतरलाय तो मात्र रोहन शेलार. दोनही टीमचे 12th मॅन आलेले आहेत. मॅच इथून सुरू होईल. जे के आविर्षा 11 शेलू टीम सलामीच्या भूमिकेत गणेश मसने, दुसऱ्या बाजूला रोहन शेलार आणि पहिला बॉलर बीड संघाचा नितीन धुळे इज ऑन बॉलिंग मार्क. गेम स्टार्ट. पहिला बॉल टाकण्यासाठी नितीन धुळे मार्ग. पहिलाच बॉल खोला टाकला होता गणेश मसने. पहिला चेंडू डॉट केला त्याचा. मॅचची सुरुवात डॉट बॉलने केली ती नितीन धुळेने. बीड आणि जे के आविर्षा 11 शेळू संघ दमदार फाईट होईल. बीड बऱ्याच दिवसांनी बीड संघ या परिसरामध्ये आलाय. भरपूर स्पर्धा झाल्या. बीड संघ यावर्षी या नेरळ परिसरामध्ये फार कमी वेळा आला आणि जे के आविर्षा 11 शेलूच्या अगेन्स्ट कोलिवलीच्या मैदानावरती बऱ्याचशा दिवसांनी आणि भरपूर रनअप घेणारा गोलंदाज नितीन धुळे. वेगवान बॉलर, लेफ्ट हँड बॉलर. फुल टॉस. गणेश मसनेच्या बॅटवरती चेंडू होता आणि विकेट आली कॅच आउटच्या स्वरूपात. पहिला सलामीचा फलंदाज गणेश मसने बॅक टू द पॅव्हलियन. कॅच आउट इथे होत असताना अनपेक्षित विकेट होती. अविश्वसनीय विकेट. कारण फुलटॉस होता. जर स्वीप केला असं ऑन साईडला तर कदाचित धावा आल्या असत्या. पण हवेत चेंडू गेला. खेळाडू तिथे तैनात होता. खंडू होता त्या ठिकाणी आणि चेंडू पकडून त्याने विकेट कमावली ती गणेश मसनेची. पहिला धक्का आहे तो जे के आविर्षा 11 शेलू टीमला. आणि निलेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. भरपूर षटकार आज दिवसभरामध्ये देखील आलेत. त्यामुळे या मैदानावरती बाउंड्री लाईन अगदी आटोक्यात आहे. सहजपणे षटकार खेळता येईल. थोडी ताकद लावली असती गणेशने षटकार केला असता. पण विकेट आली. पहिलाच बॉल घातक ठरला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट गेली नितीन धुळेने. रायगड प्रीमियर लीग मध्ये विकेट हॅट्रिक घेणारा बॉलर नितीन धुळे आणि विशेष म्हणजे त्याचा रनअप तेवढाच फलंदाजांसाठी आश्चर्यचकित करणार आहे. 30 yards जवळपास बाउंड्री लाईनच्या थोड्या अंतरावरूनच रनअप आहे नितीन धुळेचा. गोलंदाज नितीन धुळे भरपूर लांबून रनअप घेत असताना फटका निलेच्या बॅटमधून खंडूच्या हातामध्ये पकडलीये खंडूने कॅच. 1 more विकेट. आणखीन एक झटका. 2 चेंडू 2 कॅच 2 विकेट जे के आविर्षा 11 शेलू टीमचे. खतरनाक कॅच ऑफ द मॅच ठरली कॅच. खंडू भरपूर दूरवरून धावला होता. निलेचा फटका भरपूर उंच होता. तितक्याच लांब देखील वाटत होता. पण खंडूच्या हातामध्ये कॅच आणि बॅक टू बॅक झटके दिले ते जे के शेलू आविर्षा 11 शेलू टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय साई मसने. आता खरं तर मोशाच्या टेपावरती आमचे 2 व्हॉलेंटियर आम्ही ऑलरेडी ठेवलेत. कारण आज भरपूर षटकार आलेत आणि साई मैदानाच्या आतमध्ये चाललाय. कोलिवलीचं मैदान. साईच्या बॅटमधून जर बॉल कनेक्ट झाला तर तो मोशाच्या टेपावरती जाईल. असे साईची बॅट नेहमीच आपल्याला फिरताना दिसते आणि संघमालक अविनाजी तरे यांना विश्वास आहे जरी 3 बॉलमध्ये 2 विकेट गेले असेल नितीन धुळे जरी विकेट हॅट्रिक वरती असेल तर साई मैदानाच्या आतमध्ये चाललाय म्हणजे नितीन धुळेवरती कडा प्रहार टीट फॉर टॅट करेल तो गोलंदाजाला साई मसने. आणि साई मैदानाच्या आतमध्ये मनामध्ये जिद्दीने पेटला असेल कारण विपक्षी टीमचा नितीन धुळे हवी ठरतोय. त्याचं वर्चस्व झुगारायचं तर बल्ला चालला पाहिजे साई मसनेचा. साईच्या बॅटमधून फटका गॅप शोधलाय. 2 खेळाडू धावतात. भरधाव वेगाने चेंडू सीमा पार. साई मसनेचं अकाउंट ओपन. जे के आविर्षा 11 शेलू संघाचा अकाउंट ओपन आणि नितीन धुलेला एक चपराक लगावत ठोकलाय साई मसनेने चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता मजा येईल. एकदा का धावा सुरू झाल्या आविर्षा इलेक्ट्रिकल्स जे के शेळू संघाचा साई मसने मैदानाच्या आतमध्ये
चौकाराने सुरुवात करत असताना खतरनाक बॅटिंग साई मसनेची नितीन धुळेच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा फटका. वन मोर बाउंड्रीज बॅक टू बॅक अलॉंग द कार्पेट. बाउंड्रीच्या पार नितीन धुलेवरती बॅक टू बॅक दोन अटॅकिंग शॉट केले ते साई मसनेने. आणि आता क्रिस गेलचा आत्मा कराचे साईच्या मांगात आला असावा. आणि आता 2 बॉल 2 चौकारानंतर नितीन धुले आणि बीड संघ देखील आता थोडासा कन्फ्यूज असेल, कारण साई आता इन फॉर्म आलाय, ट्रॅक वरती आला, रिदम बनलाय आणि इन फ्लो अनस्टॉपेबल बॅटिंग. तो 5 चेंडूवरती धावा ठोकल्या त्याने 8. गोलंदाज तयार. नितीन धुळेचा हा चेंडू पहिल्या पॉवर प्लेची समाप्ती. खरं तर आधी फलंदाजांनी नाराज केलं होतं, मग साईने 2 चौकाराने ओव्हर मेंटेन केली. धावा झाल्यात JK शेलू अवीरच्या इलेक्ट्रिकल्स टीमच्या 8 धावा. संघमालक अविनाशजी तरे साई मसने मैदानावरती गेल्या गेल्या 8 धावांची ऍडिशन झाली. संघाला एक ताकद मिळाली. नितीन धुळे जो वेगवान बॉलिंगने विकेट घेत होता त्याच्यावरती 2 चौकारांनी मात्र कट टू कट फाईट दिली ते साई मसनेने. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावाले. आता जय आलाय बॉलिंग साठी बीड टीम कडून आणि समोर येतो रोहन शेलार. रोहनला देखील दुसऱ्या बाजूने साईला चांगली साथ द्यावी लागेल. आणि जय ज्याची बॉलिंग बीड संघासाठी नेहमीच भारी ठरली आहे, तो जय गोलंदाजी करताना जय धावताना देखील जमिनीला हात स्पर्श करतोय, त्याची धावण्याची स्टाईल आहे. आता जय आला बॉलिंग साठी 30 यार्ड सर्कलच्या एंड वरून आणि समोर येतो रोहन शेलार ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल रोहनच्या बॅट मधून ऑन साइडला आक्रमण चढवलंय आणि फिल्डिंग बॉल निसटला हातातून. पहिली कंप्लीट, दुसरीचा वेग राखलाय रोहन शेलारने आणि बॉल हातातून निसटलाय रुपेश शाह. तोपर्यंत रन्स कंप्लीट झाले 2. थोडा मागे राहिला होता रोहन शेलार, भरपूर पुढे गेला होता. त्याला असं वाटलं की साई एका धाव्यावरती थांबेल, पण साई मसने समोरच्या टीमला फिल्डिंग वरती प्रेशर टाकणारा खेळाडू आहे. 100 मीटर 200 मीटर अगदी स्टेट लेवल पर्यंत धावणारा ॲथलेटिक्स आहे साई मसने. त्यामुळे त्याच्या बरोबरीने धावण्यासाठी रोहन शेलारला अगदी अलर्ट राहावं लागेल विकेटच्या दरम्यान धाव घेत असताना. गोलंदाज तयार. जय धावा झाला, धावा फलकावरती 10. रोहन शेलारचा पुन्हा एकदा बॅक टू बॅक फटका खेळला. ऑन साइडला खंडू बॉल पर्यंत पोहोचला. आता मात्र चेंडू बरोबर कॅरी केला आणि फेक देखील केला. रन 1 वाढेल, स्कोर पोहोचलाय तो मात्र 11. आणि साई आता स्ट्राईक वरती आलाय. भरपूर अपेक्षा आहेत JK शेलू अवेरच्या इलेक्ट्रिकल्स या टीमला की साई मसने इथून आपल्या संघाला या परिस्थितीतून बाहेर काढेल आणि बीड संघावरती आक्रमण चढवत मात्र आपल्या संघाचा स्कोर उंचावेल साई मसने. जयचा हा चेंडू हलकीशी अपील होते, हाऊस दॅट, पण बॅटर सेफ आहे. तिसरा बॉल, धाव संख्या आहे ती मात्र 11. 4 ओव्हरची मॅच आहे, दुसरीच ओव्हर सुरू आहे. जयचे 3 बॉल संपले, धावा येते 11. धावा फलक मात्र अगदी विकेट गेल्यानंतर दडपण होतं सुरुवातीला, पण आता 2 विकेट गेल्यानंतर संघाचा डाव सावरलाय साई आणि रोहन शेलारने. नितीन धुळे नंतर त्याचाच भाऊ जय धुळे आलाय बॉलिंग साठी बॅक टू बॅक सेकंड ओव्हर मध्ये. 5वा चेंडू होता जयचा, समोर ठेवलाय. गती देखील प्रत्येक चेंडूवरती बदलण्याची ताकद ठेवतो जय आणि साईला कन्फ्यूज स्टेज मध्ये आणलं त्याने. 4 बॉल मध्ये धावा आहेत फक्त आणि फक्त 11. साई मसनेच्या बॅट मधून ऑन साइडला मिड विकेटला ठोकलाय साईने षटकार. भरपूर उंच आणि तेवढाच लांब देखील. जय धुलेला इथून मात्र आसमान दाखवलं साईने. स्कोर पोहोचला षटकाराने 17 या अंकावरती. 5 बॉल 17 धावा. स्कोर ओव्हर मेंटेन करत असताना मागच्याही ओव्हर मध्ये 2 बाउंड्री झाल्या होत्या. इथे देखील एक सिक्सर टोकलाय साईने. पूर्णपणे एका बाजूने गेम हँडल करत असताना साई JK अवीरशाह इलेक्ट्रिकल शेलू टीम साठी खतरनाक बॅटिंग परफॉर्मन्स आहे. जय धुले एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने लास्ट बॉलची फेक करणार. पुढे आला होता, तुफानी आला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता. इथून फक्त एक सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. JK शेलू अवीरशाह इलेक्ट्रिकल्स टीमचा स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
जाऊन पोचतायत. धाव संख्या ती मात्र 18. 18 धावा धावा फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये आलं धावा 10. 2 ओव्हर मध्ये 18 धावा झाल्यात. नितीन धुळे त्याच्यानंतर त्याचाच भाऊ जय धुलेने ओव्हर टाकली आणि आता आलाय तो मात्र माही. एकापेक्षा एक गोलंदाज आहेत यंगस्टार बीट टीम कडे देखील. साई नॉट आउट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार, सॉरी 2 चौकार, 1 षटकार आणि त्यानंतर 1 सिंगल देखील आपण साईच्या बॅटमधून पाहिली. 2 ओव्हर मध्ये 18 पर्यंत जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स टीमला तो घेऊन गेला. आणि तिसरी ओव्हर माही. इथे थोडा वेग अजून वाढायला पाहिजे. पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10. इथून आता 10 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स टीम इथे थोडी आगेकूच करेल आणि एक चांगल्या स्कोर कडे वाटचाल करेल. गोलंदाज तयार माही. 7 फेब्रुवारीला खरं तर साईचा वाढदिवस आहे, पण वाढदिवसाच्या आधीच आपल्या संघाला एखादी ट्रॉफी साई आपल्या बॅटिंगने, आपल्या बॉलिंगने, आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने जिंकून देईल का हे बघायचं. गोलंदाज माही. फुल टॉस आणि फुल टॉस वरती ठोकलाय मोर्चाच्या टेपावरती. साई मसनेचा षटकार. ख्रिस गेलचा फॅन, घोंगावणारं वादळ. साई मसने मैदानाच्या आतमध्ये माईवरती ठोकतोय षटकार. मैदानावरती पूर्णपणे शांतता आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग बॉलिंगचा परफॉर्मन्स दोन्ही संघांचा भारी होतोय. एका बाजूला बीड संघाचा 1, 2, तिसरा बॉलर आला, पण एक दुसऱ्या बाजूला वन साइड आपल्या संघाची बाजू सांभाळत असताना साई मसने ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा साईच्या बॅटमधून लॉंग ऑफ मध्ये जय थांबलाय. बॉलची पाहणी केली, वेट अँड वॉच. बॉल कॅरी केला, फक्त सिंगल. स्कोर मात्र 25 पर्यंत पोहोचला. एका बाजूला माही, दुसऱ्या बाजूला रोहन शेलार. स्कोर पोहोचलाय तो मात्र 25 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर पर्यंत 18 धावा होत्या. 2 बॉल मध्ये 7 धावा आल्या. 25 धावा धावा फलकावरती. रोहन शेलार ऑन स्ट्राइक आलाय. समोर येतो माही. फटका भारी आहे रोहन शेलारचा. लॉंग ऑफच्या डोक्यावरून रोहन शेलार देखील इथून फायरिंग करत असताना साई मसनेला बरोबरीने साथ देत असताना माईवरती चढवलाय हा षटकार. स्कोर पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. कोलिलुईचं मैदान असं की मैदानाच्या आतमध्ये विकेट जर सेफ राहिली तर धावा येतात, आणि त्या धावा आता यायला लागल्या जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स या टीमच्या. कारण आता दोन्ही फलंदाजाने दोन्ही बाजूने वाजवायला सुरुवात केली. पण माही इथून आपल्या संघासाठी बीड टीमला एक कमबॅक करणारा चेंडू टाकणार का? कारण 3 बॉल संपले, स्कोर पोहोचला 31. जी ज्या धावसंख्येला पॉज दिला होता जय आणि नितीनने, तिथे माईवरती मात्र प्रत्येक बॉलवरती धावांची बरसात करत असताना रोहन शेलार आणि साई मसने. आणि आता माई चौथ्या बॉलसाठी इथून मात्र मार्गस्थ. रोहन शेलारचा फटका हवेत आहे, खेळाडू मागे राहिले, कॅचर होणार नाही. हे बॉल आता दिल तोपर्यंत एक सिंगल. शुभम लोभी होते त्या ठिकाणी. एक सिंगल फक्त मिळेल. स्ट्राइक रोटेट होतीये. षटकार सिंगल, षटकार सिंगल. ही चांगली गोष्ट आहे, चांगली पार्टनरशिप आहे जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल टीमसाठी. असंच कॉम्बिनेशन राहिलं तर मोठा स्कोर धाव फलकावरती दिसेल. आणि सध्या 32 आहेत. अजूनही ओव्हर नंबर 3चे 2 बॉल बाकी आहेत. माईचे 2 बॉल आहेत, 32 धावा झाल्यात. चांगल्या स्ट्राइक रेटने साई सध्या बॅटिंग करतोय आणि आपल्या संघाला या परिस्थितीमधून त्याने बाहेर काढलं. आणि आता एक चांगल्या स्कोर कडे वाटचाल आहे जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स टीमची. फुल टॉस. साईने क्लिअर केलाय षटकार. सहज सोपा चुकलेला चेंडू माईचा आणि त्यावरती साईचा हा षटकार. आसू तांबोली यांचं आगमन या ठिकाणी होत असताना साईची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. आसू तांबोली उर्फ सर्वांचे लाडके आप्पा या ठिकाणी येत असताना, आणि आप्पा खरं तर घरी होते. साईची इतकी तुफानी बॅटिंग चालू आहे तर मी ऑनलाईन का बघू, मी ऑफलाईनच बघणार. त्यामुळे आप्पा या ठिकाणी गाडी घेऊन लगेच दाखल देणार. साई आता अनस्टॉपेबल बॅटिंग करत असताना विपक्षी टीम होती यंगस्टर बीड वरती. सध्या हल्ला बोल आक्रमण आणि आक्रमणच येते साई मसनेचं. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, वंडरफुल, माइंड ब्लोइंग, फंटास्टिक षटकार साई मसनेचा. बॅक टू बॅक षटकारांचा पाऊस पाडला आणि स्कोर टोटल जाऊन पोहोचलाय जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स टीमचा
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44-44 धावा टाय होऊन जाऊ द्या. साईच्या तुफानी हल्ल्याने 44 धावा फलकावरती चढल्यात आणि पबजी लव्हर्स ट्रॉफी 2025 मध्ये या ठिकाणी आपण शेलू संघाची मॅच पाहण्यासाठी आपण पाहतो साई सिद्धी हिरेमठ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साई सिद्धी हिरेमठ यांचं पबजी लव्हर्स टीम कडून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनपूर्वक साई सिद्धी हिरेमठ दादा आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर जे के आविरशाह इलेक्ट्रिकलचे संघ मालक ज्यांनी 1 वर्ष आपल्या संघाला साईन केलंय ते अविनाजी तरे सर यांनाही रिक्वेस्ट करायला आपणही स्टेजवरती यावं. आणि दमदार बॅटिंग सध्या साईने केली. माहीला 6 चेंडूवरती 4 षटकार आले. पहिला बॉल षटकार, दुसरी सिंगल, तिसरा षटकार, चौथी सिंगल, 5वा षटकार आणि 6वा सुद्धा षटकार. एकही डॉट बॉल गेला नाही माहीच्या बॉलिंगवर आणि 44 धावा सध्या धावा फलकावरती आहेत. लास्ट ओव्हर आता आणि गोलंदाजीसाठी रुपेश गवळी आलाय. काय बॅटिंग आहे साईची. आणि या 44 मध्ये जर आपण रोहनची बॅटिंग पाहिली तर रोहनच्या धावा आहेत त्या 10 आणि उरलेल्या 34 धावा एकट्या साईच्या बॅटमधून आहेत. म्हणजे 50 कंप्लीट करण्याची चान्स आहे साईला. आणि रुपेश गवळी आला लास्ट ओव्हर मध्ये देखील. आता एक टीमचा चांगला स्कोर 60 पेक्षा जास्त धावा पाहिजेत असं हे मैदान आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने धुलाई सुरू आहे. रोहन शेलार देखील षटकार खेचलाय त्याने एक. पहिला चेंडू होता रुपेश गवळीचा. पंच त्या ठिकाणी वाईट चेंडूची घोषणा या ठिकाणी झाली. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने अचानक उचली घेतली. बाउन्स होता चेंडू. पंचांनी वाईट बॉल इथून घोषित केला. तेजस आहे माफी असावी तेजस आहे बॉलिंग साठी आणि वाईटची धाव इथून ऍड होईल. 45. अण्णांचं देखील आगमन होतं. श्यामकांत तांबोळी बाबा या अण्णा आपण स्टेजवर. रोहन शेलार खतरनाक कडक शॉट ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकला रोहन शेलारने षटकार. मैदानाच्या आतमध्ये साईने पाऊल टाकला. आधी त्याने बॅटरी स्वतःची चार्ज केली आणि त्यानंतर रोहन शेलारला देखील आता चार्जेबल मोड मध्ये आणल्यानंतर रोहन शेलार देखील षटकार ठोकतो. दुसरा षटकार होता या इनिंगचा त्याचा. आणि जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल संघाचा स्कोर आता झालाय तो मात्र 51. एकदा टाय होऊन जाऊ द्या. संघाची 50 इथून कंप्लीट केली. सुरुवातीला 2 धक्के दिले होते. 3 बॉल मध्ये 0 धावा होत्या शेळू संघाच्या आणि 20 चेंडू मध्ये स्कोर आहे 51. म्हणजे 17 बॉल मध्ये मागच्या 51 धावा केल्यात तर जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स टीमने. आणि आता तेजस मात्र लास्ट ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा रोहन शेलारचा फटका ऑन साइडला. मोठा गॅप आहे. 2 खेळाडू धावले. शेवटच्या मोमेंटला बॉल आता तो निसटलाय. प्रयत्न आहेत खंडूचे पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात रोहन आणि साईने. 53 वरती संघ पोहोचलाय. तेजसचे चेंडू संपलेत ते मात्र 2 चेंडू संपलेत. धावा संख्या 53. खतरनाक स्पेल टाकतोय तेजस. अजून 4 बॉल आहेत. 53 धावा ऑन बोर्ड आहेत. मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने तेजस इथून कमबॅक करण्याची गरज. अशा परिस्थितीमध्ये चांगला बॉल त्याने टाकला आणि रोहन शेलारच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल फक्त. आणि आता स्ट्राईक रोटेट. साईला चान्स. एकट्या साईच्या धावा आहेत 34. बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे 3. म्हणजे 50 टोकण्यासाठी साईला धावा पाहिजे 16. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकार चौकार की चौकार षटकार हे बघायचं आपल्याला. 6 चौकार 6 पण येऊ शकतो. साईच्या बॅटमधून फटका थोडा खाली आला. ग्राउंडचा वापर करून चेंडू आला तिथपर्यंत. एकच धाव. त्याचा चौथा बॉल एकच धाव देऊन गेला. स्कोर इथून मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचला तो मात्र 55 या धावा संख्येवर. 4 बॉल 55 धावा. 4 बॉल 55 धावा. तेजस बॉलिंग ऍक्शनवर. रोहन शेलारचा फटका. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू वेगाने चाललाय. शुभम लोभी पोहोचलाय. फेक होतीये. 2 कंप्लीट करून तिसरी साठी देखील निघालाय साई. फलंदाज आउट. विकेट येईल. रोहन शेलारची 2 धावा ऍड होती. 57 झाल्यात आणि आता 1 बॉलचा खेळ बाकी असणार आणि कर्णधार शुभमला शेवटच्या बॉलवर संधी फक्त धावण्यासाठी. शुभम तरे स्वप्नील यांचा खरं तर क्लासमेट आहे शुभम. आज कॅप्टन आहे या टीमचा
आणि शेवटच्या बॉलवरती मात्र नॉन स्ट्रायकर यांना त्याला धाव घ्यावी लागेल. कदाचित वाईट आला, स्ट्राईक रोटेट झाली तर त्याला चान्स मिळेल बॅटिंगची. धाव फलकावरती धावसंख्या 57 आणि शेवटचा बॉल साई फेस करेल तेजस या बॉलरला. शेवटचा बॉल होता, धावेचा अटेम्प्ट केला गेला पण इनिंग कंप्लीट झाली. जे के शेलो आविरशाह इलेक्ट्रिकल्स टीमने उभारल्या धावा 57 आणि कंपल्सरी 58 धावांचा टार्गेट आहे ते मात्र बीड या संघाला. 58 धावा इथून करायच्यात आणि यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करू टॉस साठी. काव्य 11 धामोते आणि उत्कर्ष दैवळी या दोन्ही संघांनी त्वरित रिपोर्टिंग करा. उत्कर्ष 11 दैवळी आणि काव्य 11 धामोते या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. यानंतर होणारी मॅच आणि आता जिंकण्यासाठी लक्ष दिले 58 धाव संख्येचं 14.50 या रिक्वायर्ड रन रेटने मात्र धावा करायच्या त्या बीड टीमला. आणि जे के आविरशाह इलेक्ट्रिकल शेलू हा संघ या वर्षाची 26वी एंट्री खेळतोय. अविनाश थरे संघ मालक आहेत जे मात्र 26वी एंट्री. वर्षभर कितीही एंट्री होऊ द्या, मी खंबीर तुमच्या पाठीमागे उभा आहे. लागेल तेवढा पैसा, लागेल तेवढा खर्च करायला मी तयार आहे. अविनाश थरे यांचा शब्द आहे. फक्त संघाला पाहिजे तो विजय. एखादी मॅच गेली तरी चालेल पण आपला संघ कसा फाईट करतोय याकडे मात्र संघ. आणि खरं तर साई 2 दिवसानंतर मात्र रनिंग साठी निघणार आहे. त्याला तिकडे देखील आपल्या शुभेच्छा असतीलच आणि इकडे देखील मात्र तो क्रिकेटमध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी करतो. कारण संघाला गरज होती ना तेव्हा त्यानं बॅटिंग दमदार केली. कारण रोहन शेलारने बॅटिंग करत असताना चेंडू फेस केले ते मात्र 8 चेंडू रोहन शेलारने फेस केले आणि या 8 चेंडू मध्ये त्याने धावा केल्या 21. तर साई मसनेचा जर आपण विचार केला तर साई मसनेने जवळपास चेंडू फेस केले 13 आणि या 13 मध्ये साईने देखील धावा केल्या जवळपास 35. 8 बॉल 21 होत्या रोहन शेलारच्या, 13 बॉल 35 केल्या साईने आणि दोघांच्या या धुवाधार बॅटिंगने स्कोर उभारला तो मात्र टोटल 57. 58 धावांचं लक्ष आहे आणि खरं तर बीड टीम इथून आता पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन जावं लागणार फलंदाजांना. सेट ऑन फायर अशी परिस्थिती त्यांच्यासाठी आहे. कारण गेट सेट आणि फायरिंग करणं हे सुरुवातीपासून त्यांचं प्लॅनिंग असणार. कारण मोठं लक्ष 58 धावा भरदा वेगाने येणाऱ्या गोलंदाजांचा सामना करून संघाला 58 धावा संख्या चेस करून द्यायचे. भरपूर दूरवरून आला आहे वासरेखोंडा परिसरातून. कर्जतचं शेवटचं टोक म्हणजे वासरेखोंडा आणि तिथून मात्र बीड संघ या स्पर्धेमध्ये पोहोचला. आणि आता जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स शेलू टीमने 58चं लक्ष दिलंय आणि त्या 58चं लक्ष त्यांना इथून चेस करायचं. त्याला दोन्ही कर्णधार इथे आले असतील, उत्कर्ष दैवळी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ जो लास्ट मॅच खेळणार आहे काव्य 11 धामोते. आपण टॉससाठी या. आज फायनल डे, ऊन भरपूर आहे आणि 14:23 म्हणजे 2:23 झालेले आहेत. त्यामुळे काव्य 11 धामोते आणि उत्कर्ष दैवली या दोन्ही कर्णधारांनी यावं. बॉल चेकिंग इथून केले जातात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी इथून पूर्णपणे तयारी सुरू आहे. विथ सेफ्टी, विथ द बॅट, विथ द बॉल जाण्यासाठी दोन सख्खे भाऊ जय धुले आणि नितीन धुले या ठिकाणी बीड टीमसाठी 58चं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीमची एकंदरीत निर्णय की विपक्षी टीमवरती देखील आपल्याला अतिक्रमण करायचं आहे आणि तो प्रयत्न सुरुवातीपासूनच करायचा आहे हे मनामध्ये घेऊन जय धुळे आणि नितीन धुलेची मैदानाच्या आतमध्ये एंट्री होत असताना पहिला बॉलर देखील तयार आहे. तो मात्र ज्याने 8 बॉलमध्ये 21 धावा बॅट मधून केल्यात तो रोहन शेलार पहिल्या पॉवर प्ले मध्ये तयार आहे की साई हे आपल्याला बघायचं आहे. 58ची गरज आहे. मैदान खरं तर जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्सने या मैदानाचा अंदाज घेतला असेल की षटकार येत आहेत, जर फलंदाज आउट झाले नाही तर धावा होतील. त्यामुळे विपक्षी टीमला थांबवण्यासाठी आपल्याकडे विकेट घेणं हे तेवढंच गरजेचं आहे.
आणि समोर मात्र जय दुले आणि नितीन दुले मैदानाच्या आतमध्ये चालले. त्यांना माहिती आहे की 58 धावामध्ये 14.50 प्रत्येक ओव्हरमध्ये 14-15 जरी धावा आल्या तरी पूर्णपणे गेम बॅलन्स होईल. तो बीड संघाचा स्टार ऑलराऊंडर प्रभात शेलार देखील शेलू टीमकडे, जो मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी समीप आहे. रोहित शर्माच्या जर्सीने तो नेहमीच खेळतो. रोहित शर्मा बाउंड्रीवरती सहसा दिसत नाही, पण शेलूचा प्रभात शेलार तुम्हाला बाउंड्री लाईन वरतीच दिसेल. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये साई मसने गोलंदाजीसाठी आले. पूर्णपणे गेम चेंज आहे. साई मसने पहिल्या ओव्हरमध्ये आले. पहिल्यांदाच बऱ्याच दिवसानंतर साईला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण बघतो. आणि समोर येतो नितीन धुळे, ज्या नितीन धुळेने शेळू संघाला पॉवर पॅक बॉलिंग दाखवली होती, त्याच्या अगेन्स्ट साई मसने आलाय पहिल्या पॉवर प्ले मध्ये. पहिला बॉल बॅटची कडा, समोर खेळाडू आहे, रनआउटची चान्स होती, डायरेक्ट हिट करण्यात आलेली आहे. आणि आता 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 पंचांकडे निर्णयाची अपेक्षा आहे. पंच त्या ठिकाणी पुढे चाललेत, बघतायत एक्झॅक्ट बॅट कुठे लँड झाली होती. चेंडू तेव्हा टायमिंगला आला तेव्हा फलंदाज पॉपिंग रेस मध्ये होता की नाही, आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार. हे मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्या मॅचेस मध्ये झाले तसंच पुढे घडणार. आणि पंचांचा निर्णय आलाय, बॅटर इथून आय थिंक सेफ आहे. एक धाव ओपन. काव्य 11 धामोते संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी या. उत्कर्ष दैवळी संघ इथे उपस्थित झालेला आहे, त्या टीमचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन जर्सीने UCC उत्कर्ष दैवळी संघ नवीन जर्सीने या ठिकाणी दाखल झालेला आहे. आकर्षक जर्सी आहे. सध्या साई मसने पहिल्या बॉलवरती सिंगल आली. जय धुळे मैदानाच्या आतमध्ये, ज्या साईने आपल्या टीमच्या अगेन्स्ट षटकार ठोकले, त्या साईच्या अगेन्स्ट जय धुळेचं आक्रमण कसं असेल हे बघायचं पहिल्या पॉवर प्ले मध्ये. फटका जय धुळेच्या बॅट मधून, समोर येतो प्रभात शेलार. 1 रन. 2 बॉल 2 सिंगल. खरं तर JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्सने आपल्या रणनीतीमध्ये चेंजेस केला. प्रत्येक वेळी पॉवर प्ले मध्ये प्रभात येईल, रोहन येईल किंवा अन्य कोणी येईल, त्याच्यापेक्षा साईचा वापर केला. म्हणजे सुरुवातीला जर धावा आल्या नाहीत, नंतर दडपण वाढलं तर विकेट जाण्याचा चान्सेस असतात. या रणनीतीने साईने 2 बॉल 2 सिंगल. नितीन धुळेच्या बॅटमधून फटका ऑन साइडला. प्रभात शेलार धावत होता. लेट हँड त्याने वर केला, अगदी उशिरा हात त्याचा वर गेला, अदरवाईज चौकार अडवता आला असता. आणि ठोकलाय नितीन धुळेने चौकार. लास्ट मोमेंटला प्रभात शेलारने जम घेतली, पण हात त्याचा मागे राहिला, चेंडू निघून गेला. तोपर्यंत नितीन धुळेच्या बॅटची धमक दिसली. बीड संघाची चेसिंग करत असतानाची पॉवर नितीन धुळेने इथून दाखवली. 3 बॉल धावा झाल्या 6. पुन्हा एकदा फटका नितीन धुळेचा. प्रभात शेलारच्या हातामध्ये कॅच. विकेट गोज डाऊन. बिग विकेट गॉन. ऑलराऊंडर नितीन धुळे इथून आउट होत असताना फटकेबाजी करत होता, बॉल बॅटवरती येत होते, प्रभात शेलारच्या हातामध्ये कॅच गेले आणि विकेट इथून आउट होत असताना पहिला धक्का 4थ्या चेंडूवरती नितीन धुळे. 6 धावा स्कोरबोर्डवर असताना इथून परत खुश झाले. साई सिद्धी हिरेमठ, अविनाश तरे साहेब खुश झालेत, कारण ही विकेट म्हणजे नितीन धुळेची. संघाला खरं तर विजय पाहिजे, बाकी काय नको. ट्रॉफी येईल नाही येईल त्याच्यापेक्षा संघ किती संघांना जेवढ्या स्पर्धा खेळतोय प्रत्येकाला एकदा तरी आपण हरवलंच पाहिजे, ही प्रत्येक संघाची इच्छा असते. बीड संघासमोर शेळू संघाची यावर्षी कदाचित पहिल्यांदाच मॅच होते, त्यामुळे हा विजय खास असेल दोघांसाठी देखील. शेळू जिंकला तरी खास विजय आणि बीड जिंकला तरी त्यांच्यासाठी हा खास विजय. काव्य 11 धामोते टीम, कर्णधार कल्पेश सर आपण या लवकर. उत्कर्ष दैवली पोचला आणि 2 चेंडू संपले की आपण टॉस करू. मी आसू तांबोली अर्थात आप्पांना विनंती करेल, 2 चेंडू संपले की अण्णांच्या हस्ते टॉस करू. अण्णा खरं तर दोन्ही दिवस अण्णांची उपस्थिती स्पर्धेच्या ठिकाणी. 2 बॉल संपले की आपण टॉस करू. 4 बॉल धावा झाल्या, धावा फलकावरती त्या मात्र 6. खरं तर प्रशांत तांबोलीने सांगितलं की टॉप फिल्डर आहे प्रभात शेलार, आणि दाखवलं त्याने. 1 चौकार जरूर केला, पण दुसऱ्या बॉलवरती त्याने इम्प्रूव्हमेंट केली आणि फिल्डिंग मध्ये आपली चमक आणि आपला हिशोब चुकता केला आधीच्या चुकीचा. साई मसने विकेट टेकिंग ठरला. माई आलाय. षटकार ठोकणारी कॅपॅसिटी असणारे बॅटर आहेत बीडकडे, एकापेक्षा एक वरचढ. आणि आता माई आला ऑन स्ट्राईक. समोर येतो साई मसने. फटका माईच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट. सिक्सर टोकलाय. टो एंडला लागला, बॅटच्या टो एंडला लागला, तरी देखील चेंडू सीमा पार.
धावा 5 चेंडू मध्ये पोहोचल्यात. स्कोर कार्ड वरती 12. फलंदाजी मध्ये माई माई मार आहे अशी पहिल्याच बॉल पासून परिस्थिती आहे. 5 चेंडू 12 धावा, लक्ष 58 धावांचं आहे आणि आक्रमण चढवलं माईने मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या. साई अंतिम बॉल फेकेल पॉवर प्लेचा लास्ट बॉल साई मसनेचा माईच्या अगेन्स्ट. इथे मात्र सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहिला. एक सिंगलने 13 धावांचं षटक इथून समाप्त झालं साई मसनेचा आणि येणार आहे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 45 टू विन. आणि टॉस आपण आता करूया काव्य 11 धामरचा आणि उत्कर्ष दैवली या संघामध्ये. आणि त्याचबरोबर कुर्वेन 11 SBCC उमरोली टीमला पॅक करणारे संघ मालक राजेश विर्ले यांचं आगमन या ठिकाणी होतं. उमरोली संघाला बऱ्याच स्पर्धामध्ये पॅकरशिप देणारे तलवडेचे राजेश विर्ले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राजेश दादा यांनी नुकतंच 2 स्पर्धा आपण पाहिल्या. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगची स्पर्धा कुर्वेन जीविका 11 राजेश विर्ले यांच्या संघाने जिंकली. ते राजेश विर्ले आले. राजेश दादा आपण या स्टेजवरती आपलं हार्दिक स्वागत. टॉस आपण करूया. हेड आणि टेल असेल. कॅप्टन कॉइन चेक करून घ्या आणि अण्णा आता तुम्ही कोणालाही न दाखवता उडवा. टॉस केलाय, जिंकलाय तो उत्कर्ष दैवली. 4 ओव्हरची मॅच आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. नितीन त्यानुसार निर्णय घ्या. लगेच सांगा, टाइम घ्या, हरकत नाही, अजून मॅच चालू आहे. 18 चेंडू 45 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 45 रन्सची गरज आहे. कल्पेश 1-2 मिनिटं थांबा, आपण निर्णय येईल आपल्याला. नितीन यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यस. आणि बॅटिंग असेल ती काव्य 11 धामोतेची. 18 बॉल 45. प्रभास शेलार आलाय. समोर येतो माई. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि विकेट. LBW च्या स्वरूपात विकेट इथून आली आहे माईची. आवश्यकता नव्हती कारण समोरच्या दिशेने धावा येत होत्या माईच्या बॅट मधून. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपली विकेट गमावून मात्र एक फलंदाज माही इथून परतत असताना थोडासा नाराज असेल. कारण जेव्हा बॅटवरती धावा येण्यासाठी चेंडू येतो तेव्हा मात्र चुकीने जर फलंदाज आउट झाला तर थोडासा नाराज होतो. तशी नाराजी माईच्या चेहऱ्यावरती. धावा येत होत्या आणि अजूनही 17 बॉल आहेत. 45 करायचे आहेत. 7 षटकारांचा गेम आहे 17 बॉल मध्ये आणि होऊ शकतात. सतरा बॉल 45 ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता लेफ्ट हँड बॅटर खंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. वासरे खोंडा प्रीमियर लीग यावर्षी गाजवली आहे खंडूने आणि आता संघाला गरज आहे त्याच्या दमदार बॅटिंगची, दमदार परफॉर्मन्सची. कारण 17 बॉल्स आणि 45 टू विन. फुल टॉस गेला फुल टॉस चेंडूवरती प्रहार आणि वाह वाह काय अफलातून प्रयत्न झाले. साई मसुदे गुड ट्राय, गुड एफर्ट्स. या दरम्यान अवघी 1 धाव कंप्लीट झाली. प्रयत्न भारी होता साईचा. सक्सेसफुल प्रयत्न ठरला. हाईट फॅक्टरचा फायदा झाला. खतरनाक 5 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी साई मसनेने. 16 चेंडू आणि 44 धावांची गरज. जय धुळे मैदानाच्या आतमध्ये प्रभात शेलार या बॉलर समोर. आता फटका भारी. हेलिकॉप्टर स्टाईलने लॉंग ऑन मध्ये कॅच ड्रॉप केली प्रेमने. कॅचेस महत्वाचे ठरणार आहे त्या मॅच मध्ये कारण या रन्स व्हायला वेळ लागणार नाही. जर का चेंडू बॅट वरती यायला सुरुवात झाली तर या रन्स 1-2 ओव्हर मध्ये चेस होऊ शकतात असं मैदान आहे. त्यामुळे इथून एक सिंगल आली. बॉल इथून एकच धाव देऊन गेला. 15 चेंडू शेष आहेत आणि मॅच मध्ये जिंकण्यासाठी आवश्यक आहे 43 धावांची. 15 चेंडू 43 धावांची गरज. गोलंदाज प्रभात शेलार, समोर खंडू. प्रभातचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव.
15 बॉल 42 धावांची गरज आहे. जेवढ्या जास्त धावा होतात ना तेवढ्या खरं तर धावा चेस करायला बॅटिंग करणाऱ्या टीमला मजा येते आणि तेवढं टेन्शन फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती सुद्धा असतं. इतक्या धावा आपण केल्या त्या वाचल्या पाहिजेत यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. खंडूच्या बॅटमधून आडव्या बॅट ऑन साइडला मोठा गॅप होता. वेगवान प्रत्युत्तर दिलं प्रभास शेलारला. खंडूने इथे ठोकलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये सामना इथून आता 14 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. 14 बॉल 38. खंडू मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय चेंडू आणि धावा पाहिजे 14 बॉल मध्ये 38. बॅट तलपतीये. सेट झालाय खंडू मैदानावरती गेल्या गेल्या आणि 14 बॉल 38. सामना जवळ दिसतोय दोन्ही संघांसाठी तेवढ्याच अंतरावरती आहे. 14 बॉल 38. पुन्हा एकदा प्रहार खंडूचा ऑन साइडला. साई समोर चेंडू आहे. एका हाताने क्विक रिॲक्शन होती. क्विक थ्रो आला. एक सिंगल. 13 बॉल 37 ची गरज आहे. करण तांबोली नरेश तांबोली मैदानावरती फेरफटका मारत असताना पबजी लवर्स टीमचे दोन आयोजकांच्या पैकी असणारे दोन अंपायर. करण यांनी 108 किलो वरून 82 किलो म्हणजे जवळपास 26 किलो वजन त्यांनी एका वर्षामध्ये कमी केलं. पुन्हा एकदा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. फटका भारी आहे. चेंडू रडार मध्ये होता आणि भिरकावलाय सीमा पार. ठोकलाय जय धुलेने षटकार. ओव्हरची इथून समाप्ती होत असताना 27 धावा झाल्यात त्या मात्र बीड संघाच्या आणि येणारे चेंडू आहेत ते मात्र 12. विजयासाठी गरज आहे 31 धावा संख्येची. पाण्याची बॉटल घेऊन जा. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. 27 धावा झाल्या 2 ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 13. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 14 आणि 12 चेंडू मध्ये आता 15.50 च्या सरासरीने पाहिजे धावा 31. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. जे के आविरशाह इलेक्ट्रिकल शेलू देखील तेवढंच अंतर कापणार आणि त्यांच्या विरोधात बीड संघ देखील तेवढ्याच अंतरावरती आहे. फाईट दोन्ही बाजूने सुरू आहे. पहिली ओव्हर जरी फर्स्टली विकेट आले तरी देखील खंडू आणि जयने आक्रमण काही थांबवलं नाही आणि आता 12 चेंडू 31. आता ही तिसरी ओव्हर मॅचची अत्यंत निर्णायक ओव्हर असेल. इथे जर जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्सने तिसरी ओव्हर चांगली टाकली तर विनिंग पर्सेंटेज त्यांच्याकडे झुकणार आणि जर बॅटिंग दमदार झाली तर बीड संघाकडे विनिंग पर्सेंटेज झुकणार. त्यानंतर काव्य 11 धामोते आणि उत्कर्ष दैवली यांच्यामध्ये मॅच होईल. दैवलीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि काव्य 11 कल्पेश आपल्या टीमला बॅटिंगसाठी आपण रेडी करा. आज कोणता संघ कोल्हारे संघासमोर फायनल खेळेल? कारण काल कोल्हारे संघाने फायनल मध्ये प्रवेश केला. आगरी सेना भडवल या संघाला त्यांनी सेमी फायनल मध्ये पराभूत केलं आणि आता जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स हा संघ 12 चेंडू मध्ये 31 धावा त्यांना डिफेन्स करायचे. तर बीड संघाला 12 चेंडू मध्ये 31 धावा चेस करायचे. निलेश मसने अर्थात शेलूकरांचा लाडका निलू दादा लिंबू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी आलेला आहे. शेलूकरांची आवड आहे क्रिकेट म्हणजे अगदी जशी सीझनची सुरुवात होते ना तिथे मात्र शेलूकरांचं क्रिकेट चालू होतं आणि यावर्षी 26वी एंट्री. कदाचित कर्जत तालुक्यामध्ये एवढे संघ आहेत. एकमेव संघ असेल जो यावर्षी अविनाशजी तरे साहेबांच्या पॅकरशिप मध्ये 26वी एंट्री या वर्षामध्ये खेळतो. जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जिंकले किती हारले किती याची गिनती नाही पण 26वी टुर्नामेंट शेलू संघ खेळतोय. कर्जत तालुक्यातील टॉप एंट्री खेळणारा हा संघ आहे जे के शेलू. खतरनाक. जे के शेलू 26वी एंट्री आणि आता 12 बॉल मध्ये वाचवायचे धावा 31. साई सिद्धी हिरेमठ दादा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे पूर्ण कमिटी हँडल करतात. तालुक्यात कुठे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असेल नाईटचं तर साई सिद्धी हिरेमठ दादा त्या ग्रुपचे ऍडमिन देखील आहेत. पण आता ओव्हरआर्म मध्ये आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत गोलंदाज निलू मसने. पहिला चेंडू वाईट बॉलची फेक. एक्स्ट्राची धाव. 12 बॉल 30 ची गरज आहे. एक्स्ट्राच्या धावा वाचवायला पाहिजे. गोलंदाजांना चेंडूवरती धाव आली तर हरकत नाही पण एक्स्ट्राच्या धावा वाचल्या पाहिजेत. जय आणि खंडू 12 बॉल 30 धावांची गरज आहे. 12 बॉल 30. 15 ची अजूनही सरासरी आहे. गोलंदाज तयार आहे निलू. फटका खंडूचा हवेत चालला भरपूर उंच. पकडली कॅच प्रभात शेलारने. खंडू इथे मेन मोमेंटला आउट झालाय. धक्का मोठा आहे.
कारण इनफॉर्म होता. वासरेकोंडा प्रीमियर लीग त्यांना गाजवली होती आणि आता मेन मोमेंटला त्याची कॅच. प्रभास शेलारची फिल्डिंग भारी आहे. 2 कॅच त्याने पकडल्या आणि खंडू इथून आउट झाला. आता 11 बॉल 30 आणि आता तेजस नवीन फलंदाजाची एंट्री होईल. खंडू यांची बॅट अत्यंत पॉवरफुल होती पण भरपूर उंच चेंडू कोल्ला आणि फलंदाज खंडू इथून आउट झाला. 11 बॉल 30 ची गरज आहे. तेजस चाललाय. धावा होण्यासारखे 11 बॉल 30 म्हणजे 5-6 फक्त खेचायचे बीड संघाला आणि होऊ शकतं. षटकार जात आहेत. बॅट वरती चेंडू सुद्धा येतात. फक्त शेवटपर्यंत सामन्यावरती नजर आणि शेळू टीमला जर सामना जिंकायचा जेके शेलूला तर विकेट त्यांना घ्याव्या लागतील. विकेट जर गेला नाहीत तर 11वा येणारा फलंदाज पण ती मॅच फिनिश करू शकतो. 11 बॉल 30 ची गरज आहे. 11 बॉल 30. नीलू मसनेची ही ओव्हर जेके शेलू साठी महत्वाची आहे कारण इथे जर निलेशची ओव्हर भारी पडली, जर संघ जिंकला तर मात्र त्याला पुढच्या स्पर्धामध्ये चांगला फायदा होईल. आणि आता तेजस आला नवीन फलंदाज. 11 बॉल कंपल्सरी 30. खोलात टाकलाय चेंडू. एकाच धावेसाठी एफर्ट्स लावले जातील. जय सध्या सेट झालाय. 10 बॉल आता 29 धावांची गरज. खंडू जेव्हा खेळत होता जयच्या साथीला असं वाटलं होतं की जेके शेळू संघावरती दोघांची अशी बॅटिंग राहिली तर कदाचित 4 ओव्हर देखील लागणार नाही ते धावसंख्येत चेस व्हायला. पण खंडू आउट झाला. तेजसने सिंगल घेतली. 10 बॉल अजून बाकी आहेत आणि 29 धावांची गरज आहे. गती परिवर्तन फसवलंय जयला. स्लोवर चेंडूचा मारा. पोझिशन घेतली होती जयने. लास्ट मोमेंटला खेळू की नको अशा परिस्थितीमध्ये चेंडूला फक्त ढकललं. बॅक टू द बॉलर चेंडू खेळला जयने. आता 9 चेंडू 29. नीलू मसने सरप्राईज डिलिव्हरी टाकतोय विपक्षी टीमच्या फलंदाजांसाठी. वेगवान टाकला. फुलटॉस दिलाय. पाठवला चेंडू सीमा पार. ठोकलाय जयने षटकार. वेग भारी होता पण त्यावरती टप्पा राखला नाही तो नीलू मसनेने. चुकला चेंडूवरती आणि ठोकला तो जयने. कारण आता बॉल बाकी असणार 8 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 23. 8 बॉल 23. जिंकणार कोण, हारणार कोण, कोण कोणावरती भारी ठरणार. 8 चेंडूत कंपल्सरी 23 धावांची गरज. जय धुळे अत्यंत घातक आहे जे के शेळू टीम साठी. नीलू मसने बॉलिंग हाताळतोय. पुन्हा फसवण्याचा प्रयत्न झालाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळाडू पोहोचलाय. बॉल हातामध्ये कॅरी केलाय. गुड फिल्डिंग. एकच धाव. 7 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. जे के शेळू अभिरशा इलेक्ट्रिकल्स टीम इथून 7 बॉल 22 त्यांना डिफेन्स करायचे आहेत. तर बीड टीम 7 बॉल 22च्या चेसेबल स्कोर कडे अत्यंत पॉझिटिव्ह व्ह्यूने बघता. आणि हा बॉल अत्यंत महत्वाचा आहे. या इम्पॉर्टंट बॉल वरती किती धावा येतील, शेवटच्या ओव्हर मध्ये कशा रन्स राहतील याकडे आपलं लक्ष आहे. 7 बॉल आणि गरज आहे 22 धावा संख्येची. 7 बॉल 22. नीलू मसनेचा शेवटचा अंतिम चेंडू. तेजसच्या बॅट मधून ऑन साइडला ठोकलाय षटकार. स्लोवर चेंडू होता. एका हाताने शेवटी ताकद त्याने लावली आणि हा चेंडू फसवा होता पण तेजसचा षटकार आला. इम्पॉर्टंट बॉल होता मॅचचा आणि षटकाराने आता विजयासाठी लक्ष असणार. येणारे चेंडू 6 गरज आहे या मॅच मध्ये ती मात्र 16 धावा संख्येची. 6 चेंडू 16 धावांची गरज. 7 बॉल 22 होत्या. षटकार आला लास्ट बॉलवर. आता 6 बॉल 16 धावांची गरज आहे. खतरनाक सामना बनतोय. जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स टीम 58चं टार्गेट दिलं. बीड टीमने सुरुवात केली. साई मसनेने 13 धावा दिल्या. त्यानंतर दुसरा बॉलर आला त्याने 14 धावा दिल्या. 2 ओव्हर मध्ये 27 होत्या. तिसरा बॉलर आला आणि त्याने धावा दिल्या 15. 13, 14 आणि 15 आणि शेवटच्या बॉलरला वाचवायच्या धावा 16. पहिल्याने 13 दिल्या, दुसऱ्याने 1 जास्त दिली 14, तिसऱ्याने 1 जास्त 15.
आणि आता 16 धावा इथून वाचवायच्या. जे के शेळू संघ काय करेल अविनाजी तरे या ठिकाणी पूर्णपणे विचारात आहेत. एकाने 13 दिल्यात, एकाने 14 दिल्यात, एकाने 15 दिल्यात, आता एकाला 16 वाचवायचे आहेत. आणि शेवटी जय धुळे स्ट्राईक वरती आहे. म्हणजे जयने बीड संघासाठी हा सामना जो पकडून ठेवला बॅटिंग मध्ये तो जय स्ट्राईक वरती आहे. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलं बीड संघाच्या. एक षटकार एक चौकार का होईना पण प्रत्येकाने बाउंड्री खेचली. आधी नितीन धुळेने चौकार खेचला, माईने षटकार खेचला, खंडू आला, खंडूने जवळपास एक चौकार खेचला, तेजसने षटकार खेचला आणि आता जय शेवटचे ओव्हर. रोहन शेलार वेगवान बॉलर शेळू संघाचा, जे के शेळू संघाचा लास्ट ओव्हर मध्ये पहिला बॉल. पहिलाच बॉल जय धुलेचा ऑन साइडला करारा जवाब ठोकलाय सिक्सर. 5 चेंडू आणि गरज आता 10 धावसंख्येची. षटकाराच्या 7 धावा आल्या. 5 चेंडू आता 10 कंपल्सरी करायचे. आदरणीय केशव धुळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी केशव धुळे साहेबांना विनंती करेल की साहेब आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. चेंडू पाठवा, चेंडू द्या. अंपायर चेंडू येतोय बघा. फलंदाज जय चेंडू घ्या, तेजस चेंडू चेक करा. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल पण आलाय बघा. 5 चेंडू कंपल्सरी 10. 58 धावा संख्येचं चेस होता. पण मात्र जय धुळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे, विकेट पाहिजे जय धुळेची या मोमेंटला. जे के शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्सला कमबॅक करण्यासाठी जय धुळे अत्यंत विस्फोटक आहे आणि प्रत्येक चेंडूवरती त्याचं परफेक्ट ऑब्झर्वेशन आहे. आणि 6 बॉल 16 होते, आता 5 चेंडू 10 ची गरज आहे. पाच चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. रोहनचा हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. आता 5 चेंडू 9 धावा. सामना बरोबर बनवला होता जे के शेलू टीमने, पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू आणि 9 धावा आहेत. जर विपक्षी टीमच्या फलंदाजाला आउट केलं तर मॅच मध्ये आपलंही कमबॅक होईल. या अनुषंगाने रोहनला बॉलिंग करायची आहे, तर सामना लवकर ताब्यात घ्यायचा आहे. या अनुषंगाने जय धुलेला बॅटिंग करायची आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. रोहन शेलारचा हा चेंडू, आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक्स्ट्राची धाव खर्च केली. जिथे धावा कमी राहिल्यात तिथे रोहन शेलारने 2 बॅक टू बॅक व्हाईट फेकलेत. 5 चेंडू आता 8. कोणाची लागणार वाट आणि कोणाचा होणार थाट, कोण जिंकणार? 5 बॉल 8 धावांची गरज आहे. रोहन शेलार डॉट बॉलच्या दिशेने आपल्या गोलंदाजीला टर्न करण्याचा प्रयत्न करतोय. 5 चेंडू कंपल्सरी चेसिंग आहे 8 धावसंख्येची. अपील होती डॉट बॉल आला रोहन शेलारचा, पण इथून पाहतो पंचांनी इथून लास्ट मोमेंटला पंचांनी इथून निर्णय दिलाय. वेग पाहिला, लास्ट पर्यंत ऑब्झर्वेशन होतं पंचांचं. लास्ट पंचांचा निर्णय आला. आता शेवटपर्यंत नजर ठेवली पंचांनी. पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. एक धाव बीड टीमच्या खात्यात. पाच चेंडू 7 धावांची गरज. चेंडू पडत नाही, जोपर्यंत डॉट बॉल येत नाही तोपर्यंत सामना आपल्याला झुकवता येणार नाही. जयचा फटका हवेत चाललाय. कॅच ड्रॉप.
4 बॉलाने आता 6 धावांची गरज आहे. कॅच इथून ड्रॉप झाली. कॅच पकडली असती तर नवीन बॅटर स्ट्राईक वरती आला असता. आणखीन एखादा डॉट बॉल काढण्याची चान्स बनली असती. जोडी सेफ राहिली. 1 रन आली. 4 बॉल आणि कंपल्सरी 6. अजूनही काही सांगू शकत नाही कारण रोहन शेलार एक चांगला बॉलर आहे. आपल्या टीमने जी जबाबदारी दिली आहे धावा वाचवण्याची ती तो पेलण्यासाठी सक्षम आहे. तर तेजस मात्र स्ट्राईक वरती आलाय. बीड की जेके शेलू 4 बॉल 6. तेजसचा फटका. समोर मात्र प्रेम आहे. 1 धाव. 3 चेंडू आता 5 धावा. 3 बॉल 5. मॅच दोन्ही बाजूने झुकताना दिसते. कधी जेके शेलू जिंकेल असं वाटतंय तर कधी बीड जिंकेल असं वाटतंय. सामना 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. काही होऊ शकेल. कुछ भी हो सकता है. कोई भी जीत सकता है. देखते हैं कौन जीतेगा जेके शेलू या बीड. 3 बॉल कंपल्सरी 5. जय दुल्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेखा पार आणि 2 चेंडू मध्ये अवघ्या 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2-1 ची गरज. 58 धावा चेस करायच्या होत्या. जय धुळे शेवटपर्यंत नजर ठेवून राहिलाय. 25 धावा नॉट आउट खेळतोय जय धुळे. टाय होऊन जाऊ द्या जय धुळ्यासाठी. जबरदस्त इनिंग तो खेळलाय. आतापर्यंत झाले 57. त्यातल्या एकट्या जय धुळेने 25 केला आणि कोणत्याही फलंदाजाने षटकार चौकार ठोकला नाही असं नाही. नितीनने 1 चौकार, माईने 1 षटकार, खंडूने 1 चौकार, तेजसने 1 षटकार आणि जयने 3 षटकार आणि 1 चौकार. खतरनाक. सगळ्यांची बॅटिंग भारी झाली. 2 चेंडू कंपल्सरी 1 धावेची गरज आहे. या बॉल वरती जर विकेट आली, जर डॉट बॉल आला तर मात्र आणखी मजा येईल या मॅच मध्ये. रोमांचक सामना आहे. थ्रिलिंग मॅच. 2 बॉल 1. जयचा फटका हवेत आणि कॅच आउट. गेम लास्ट बॉल वरती जाऊन पोहोचलाय. जय धुले 1 रन काढण्याच्या नादामध्ये प्रेमच्या हातामध्ये कॅच देऊन इथून आउट झाला आणि सामना आता 24 चेंडूंचा. थरार मात्र शेवटच्या बॉल वरती. 1 बॉल आणि कंपल्सरी 1 धावेची गरज. 1 बॉल 1. 23 चेंडूवर केलेली मेहनत आता 1 बॉल वरती येऊन पोहोचली. मॅच फिनिश करायची होती जयला. पवेलियन मधून 1 धावेचा कॉल होता. हवेत चेंडू खेळला जयने. डिफेन्स केला असता तरी 1 घेता आली असती. पण आता 1 बॉल 1 ची गरज आहे. नवीन फलंदाज. शेवटचा बॉल. काय होईल. कोण जिंकेल. जेके शेलू, आविरशा इलेक्ट्रिकल्स की बीड. प्लेयर नवीन चाललाय सितू. सितू कडे आता जितू टीम साठी जितू बनायचंय त्याला कारण 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. 1 बॉल 1. काव्य 11 धामते आणि उत्कर्ष दैवाली संघ देखील या मॅच कडे बघतो. जिंकणार कोण. हु विल विन. कोण जिंकणार. अजून मॅच कोणी जिंकलेला नाही. ना शेलू जिंकला ना बीड जिंकलाय. कंपल्सरी 1 करायचे. विश्वास आहे प्रत्येकाच्या टीमला. मनोहरजी तांबोली साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनोहरजी तांबोली साहेब आपण स्टेज वरती या. दिनकर तांबोली साहेबांचं देखील आगमन आहे. साहेब आपण देखील स्टेज कडे या. A1 जोडी कोळिवली गावाची. मनोहर तांबोले आणि दिनकर तांबोले. आणि आता A1 जोडीच्या समोर 1 बॉल मध्ये 1 ची गरज. त्याचबरोबर केशवजी धुळे साहेब देखील आलेत. फटका या ठिकाणी. चेंडू हातात आणि इथून रन आउट आणि सामना जिंकलाय. जेके शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्सने रोमांचक सामन्यामध्ये विजय संपादन केला. लास्ट बॉल होता. साईच्या हातात चेंडू राहिला. समोर चेंडू भेटला आणि रन आउट. मोठी चूक झाली. जयची विकेट. तिथेच सामना बदलला. जयची नाराजी. त्यानंतर सितूचा शॉट भारी झाला पण समोर इतके खेळाडू होते की साईच्या हातात चेंडू बसला आणि धाव कंप्लीट झाली नाही. आतात आलेला सामना 58चं चेसिंग 1 धावेने थांबलं. फक्त 1 धाव. फार जिवारी लागणारा पराभव आहे. तर विपक्षी टीमला नाचायला लावणारा विजय. अविनाश तरे साहेबांनी खुर्चीवरून उडी घेतली 4 फुटावर. 1 बॉल 1 ची मॅच आणि खतरनाक सामना झाला. आणि अविनाश तरे सर आपण जिंकलात. आपलं अभिनंदन. आता स्टेज वरती आपण या.
स्टेजवर आपण या एक एक इनिंग आम्हाला खरंच आपलं सहकार्य गरजेचं आहे ॲज अ कॉमेंट्री म्हणून. आणि ही मॅच आधी बॅटिंगने ज्याने धुमाकूल घातला 35 धावा केल्या आणि फिल्डिंग मध्ये एकच बॉल अडवला पण संघ जिंकला तो साई ठरला या विजयाचा शिल्पकार. तर साईला आपण इथून प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ. खतरनाक परफॉर्मन्स झाला साईचा. मी अण्णांना विनंती करेल आप्पा अण्णा दोघांपैकी एकाने पुढे चला आणि साई मसनेला ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या. काय मॅच झाली, सुपर्ब मॅच झाली. 100% सामना 2 बॉल वरती बीडच्या खात्यात होता. काय लढला, जयने भारी बॅटिंग केली पण एका धावेने मात्र पराभव वाट्याला आला. तर JK शेळू टीम 35 धावा बॅट मधून 1 विकेट आणि शेवटचा बॉल आडून रनआउट. तो साई ठरला या सामन्याचा सामनावीर. इथून मात्र अण्णांच्या शुभास ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण साईला देतो. स्पेशल विन ठरली या वर्षीची पहिलीच मॅच होती बीड आणि शेळू मध्ये आणि जिंकलाय तो JK शेलू. कॉंग्रॅच्युलेशन JK शेलू. चला दोन्ही टीमला आपण लगेच शुभेच्छा देऊ. काव्य 11 धामोते आणि त्याचबरोबर उत्कर्ष दैवलीला. चला मी अविनाजी तरे सरने इन्व्हाइट करेल की सर आपण स्टेजवरती या. एक इनिंग सर आपण ॲज अ कॉमेंटेटर एक मॅच एक इनिंग आपण या ठिकाणी यावं. आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर. आपण पाहतोय पबजी लवर चषक कोलिवली आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. एका बाजूला उत्कर्ष दहिवली तर दुसऱ्या बाजूला धामोते हा संघ. दोन्ही संघ ताकदवर एक मोठी मॅच बघायला मिळेल. या अगोदरचा सामना अगदी रोमहर्षक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली आणि हार्ड लक मी म्हणेल बीड संघ. चांगली फाईट चांगला चेस ते करत होते परंतु शेवटच्या क्षणी सामना त्यांनी गमावला. आणि जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे जिथे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय उत्कर्ष दहिवली या संघाने आणि आमंत्रित केले धामोते संघाला फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. आमच्या व्यासपीठाला वंदना देणारा पहिलाच भव्य षटकार आलाय फलंदाज परेशच्या बॅटमधून. पहिला षटकार 6 धावांनी संघाचं आणि स्वतःचं खातं ते ओपन केलंय फलंदाज परेशने. परेश आणि नितीन ही जोडी धामोते संघाकडून आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन. चांगली गोलंदाजी करावी लागेल नितीनला. पहिल्या चेंडूवर षटकार, 6 धावा धावफलकावर. 4 ओव्हरची मॅच. आणखीन एक स्लोअर चेंडू होता त्याला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 2 धावेचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी आणि इथे मात्र
माघारी परतावं लागेल फलंदाज नितीनला. एक मोठा धक्का बसला इथे दामोते संघाला. काही गरज नव्हती मला वाटतं, कारण क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडू हातात होता. कॉलिंग चुकलं. दोन खेळाडूंमध्ये कॉलिंग कोऑर्डिनेशन फार गरजेचं असतं, ते दिसलं नाही आणि ते माघारी परतलाय नितीन. निराश पावलाने तंबूच्या आश्रयाला. डायमंड डकचा तो शिकार ठरलाय. एकही चेंडू न खेळता मात्र तंबूमध्ये परततोय. न्यू बॅटर इन होतोय. जर्सी क्रमांक 13 हॅरी, मिस्टर हॅरी आता खेळपट्टीवर रवाना होतोय दामोते संघाकडून. दामोते देखील एक चांगला संघ आहे. कालच्या दिवसातून